हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांच्या मनात असलेलं राजकारणातलं एक आदरणीय नाव। दिवंगत बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली। यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही उपस्थिती लावली। मुख्य जो विषय आहे तो म्हणजे मराठी माणूस आणि हिंदुत्व, या दोन्हीवर दोघांचेही विचार सारखे आहेत। थोडा वयोमानाप्रमाणे थोडा गतीमध्ये फरक दिसतो, कारण काळाप्रमाणे हा फरक होत असतो, तेवढाच फरक आहे। बाकी दोघेही शिवसेनेवर खरं प्रेम करायचे आणि त्या प्रेमानेच आत्ताही कारभार सुरू आहे। मुंबईप्रमाणेच ग्रामीण भागातून आलेल्या अनेक शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं। यातच नांदगावच्या दौंडमधून आलेले शिवसैनिक सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले। हे पहिल्यापासून बाळासाहेबांचं काम करतो मी। माझी स्वतःची गाडी होती, स्वतः घेऊन साहेबांचंच नाव मोठं करायचो। की कुणी मोठे लोक अधिकारी विचारलं कुणी गाडी दिली तर मी म्हणायचो बाळासाहेबांनी दिली। परंतु आता बाळासाहेब नसल्यामुळं ही जी गाडी दिली मागं फोटो लावल्यात, धीरज पटरे, गुलाब पटरे यांनी सांगितले साहेब नाही तरी पण साहेब गेल्यासारखं वाटलं नाही पाहिजे तुला, म्हणून आम्ही नवी गाडी देतो आणि ही प्रचार असा चालू ठेवू। म्हणून मी नेहमी सेनेचं काम मरेपर्यंत बाळासाहेबच म्हणणार असं म्हणून काम करतो मी। बस शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि तमाम शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवाजी पार्कवर हजेरी लावत आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली। मुंबई लाईव्ह।